आणि खाली अतिक्रमणच्या विभागात आहे मी. हां येस येस. हे नाही ना शिक्षक साहेब. वा वा वा. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. मी मिलिंद जाधव TV10. सर तुम्हाला कल्पना देतो, माहीत नसेल तर माझा बॉडी कॅमेरा हा नेहमी चालू असतो महानगरपालिकेमध्ये. आमच्या सुरक्षेसाठी पहिली गोष्ट म्हणजे, आणि तुमच्या सुरक्षेसाठी सुद्धा, चुकून आमच्याकडनं काही चूक होऊ नये तर त्याचंही रेकॉर्ड इथं असावं म्हणून आमच्याकडं हा कॅमेरा असतो. बाकी काही उद्देश नाही. सर थोडीशी माहिती द्या. तुम्ही आता इथं अतिक्रमण विभागाचे वॉर्डमधले तुम्ही हे आहात निरीक्षक. हां इकडची काय परिस्थिती म्हणजे कोथरूड एरियामध्ये आता जगताप साहेबांनंतर तुम्ही आलेलं आहे का? सोना साहेब थोड्या वेळासाठी मला वाटतं, आणि आता तुम्ही आलेलं आहे. तर काय परिस्थिती इथं आणि तुमचं काय प्लॅन आहे? कसं तुमचं कारवाई कशा असतात, फ्रिक्वेन्सी कशी असते? तुम्ही तक्रारीची वाट बघता का? सुमोटो कल्पना आहे का तुम्हाला? सुमोटो हा शब्द माहिती आहे का? सुमोटो म्हणजे स्वतःहून तुमचे. तर तुमच्याकडं किती निरीक्षक काय किती लोक तुमच्या हाताखाली येतात त्याची जरा कल्पना द्या सर. 5 सहाय्यक निरीक्षक आहेत. 5 सहाय्यक निरीक्षक आहेत. ओके. आणि अजून काही कर्मचारी? 15 बिगारी. 5 सहाय्यक निरीक्षक, 15 बिगारी, एक गाडी आहे. एक गाडी कसल्या प्रकारची गाडी आहे? क्रेन आहे का? ओपन ट्रक आहे. बरं, एक ट्रक तुमच्याकडे दिलेला आहे. आणि तुमच्या अंडर एरिया कुठपर्यंत येते? म्हणजे आता कोथरूड बावधन म्हणतात हे, तर तुमच्या अंडर सगळी येते का ही एरिया? हा पूर्ण वॉर्ड ऑफिस आहे. 3 प्रभागात मिळून वॉर्ड ऑफिस आहे. 3 प्रभाग मिळून ते 10, 11, 12 बरोबर आहे ना? हां हां. चला आमची माहिती करी. तुम्ही काय लिहिता का काय? हां मला वाटलं म्हणजे नाही करू शकता, पण तुम्ही सुद्धा काय सर माहिती आहे का, आपल्याला सिस्टमॅटिकपणा आणायचा आहे. तुम्हाला कल्पना आहे की कोथरूड ह्याच्यामध्ये 2 खासदार, 1 आमदार आणि बरेचसे, म्हणजे कोथरूड हे पुण्यातल्या टार्गेटवर आहे एवढं लक्षात ठेवा. 1 खासदार तर मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री. हां आणि आमदारसुद्धा हां शिक्षण मंत्री ते आहेत. असो, मुद्दा हा आहे की पुणे आहे आणि पुण्यामध्ये सगळ्यात आत्ता मोठा प्रॉब्लेम आहे अतिक्रमण. तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही आल्यापासून कधी लागलाय तुम्ही? मी निरीक्षक नाही आहे, तसा वरिष्ठ लिपिक आहे. निरीक्षक नसल्यामुळे मला तात्पुरतं निरीक्षक म्हणून टाकतो. म्हणजे पदभार आहे तुमच्याकडे? पण ठीक आहे ना सर, पदभार ह्याचा अर्थ तुम्ही आता तुमच्याकडे हा निरीक्षकच आहे, त्याचा विषय नाही. तुम्ही हे सगळे 5 आणि 15 ह्यांचे तुम्ही हेड आहात, बरोबर ना? 3 वॉर्ड तुमच्याकडे आहे. तुम्ही कधी लागला तिथे? कधी इथं पदभार तुमच्याकडे कधी आला इकडचा? डिसेंबर 2024ला. बरं, म्हणजे 4 महिने झाले. 3 महिने झाले. तुमचा काय अनुभव या 3 महिन्यामध्ये? किती कंट्रोलमध्ये आहे आणि तुमची पद्धत काय, आणि शेवटची कारवाई तुम्ही कधी केली? आमची कारवाई 1 दिवस आड होती. 1 दिवस आड होती. स्टाफ असतो, दुसऱ्या दिवशी आमच्याकडे स्टाफ. बरं. आम्ही 1 दिवस झोन चेक करतो. सगळ्यांनी सहाय्यक निरीक्षकांनी तिथं पाठवत नाही. झोनमध्ये जे हे दिसतं इनलिगल आहे ते आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी उचलतो. बरं. त्याच्यामुळे आम्हाला होऊन आम्ही जातो, कोणाची तक्रारची वाट बघत नाही. तक्रारचं आम्ही निवारण करतो. हे मी स्वतः झोन चेक करतो. झोनमध्ये कोणी इनलिगल दिसला त्या दिवशी त्याला समजून सांगतो की बाबा तू इनलिगल उचल, नाही तर उद्या आमची कारवाई होईल. आम्ही ते दुसऱ्या दिवशी ते उचलून घेतो. बरं, मग आज तुमचा रेस्ट डे आहे का कारवाईचा दिवस आहे? काल आमचा कारवाई दिवस होता. आज रेस्ट डे आहे. आमचे बाकी निरीक्षक तिकडे 2 निरीक्षक आता झोन चेक करतील. बरं. उद्या ती कारवाई करतील आणि ज्या तक्रारी येतात त्या तक्रारी बरं. काल तुम्ही कारवाई केली का? काल कारवाईचं ते रेकॉर्ड तुम्ही कसं ठेवता? तुम्ही जर मी तुम्हाला विचारलं की कुठे कारवाई केली, कुठे केली? मयूर कॉलनीत कारवाई झालेली आहे. मयूर कॉलनी आणि बावधानला. त्याचे तुम्ही व्हिडिओ फोटो काढता का? फोटो पण काढतो आणि व्हिडिओ पण काढतो. काही वेळेस जिथे काही नागरिक जर काही विरोध करत असतील त्यावेळेस व्हिडिओ पण काढतो. आणि ते माल जप्त केलेला आपण बालेवाडी गोडाऊनला घेऊन ठेवतो, तिथं पण नाही करतो. त्याच्याबद्दल मला तुमचं नक्कीच मला माहिती आहे की तुम्ही त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवता, सगळं अगदी हे असतं. त्याच्याप्रमाणे तुम्ही ते नंतर जसे दंड भरला, पैसे भरला तर ते रिलीज करता. मी कारवाईच्या वेळी फोटो, कारवाईच्या अगोदर फोटो, कारवाईच्या नंतर फोटो, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का सर, कारवाया होतात आणि 3-4 दिवसानंतर परत तिथे शेड तयार होतात.
हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. तर हा खेळ आपल्याला करायचा नाही आहे. त्या दृष्टिकोनातनं तुम्ही कसं करता, त्यामुळं आजचं तरी मी असं करतो की कालचे जे कारवाईचे मला फोटो शेअर करणार का? हां नाही करायलाच पाहिजे. मी काय म्हणतो माहिती का, मी तुम्ही उलट आहे ना सगळ्या ज्यांनी मागितलं ना दैनिकांना द्या. आणि तुमचे सुद्धा उद्यापासून आहे ना तुमचं शेड्यूल जर असेल सकाळी, म्हणजे तुम्ही असं नाही की बाबा आज उठला की लगेच तिकडे जाता, असं नाही. तुमचं काहीतरी सुट्टीच्या दिवशी प्लॅन असेल ना, म्हणजे आदल्या दिवशी जे काही ब्रेक घेता तर दुसऱ्या दिवशी कारवाई करायच्या अगोदर मी त्याचं प्लॅनिंग करता, तर मला एक व्हॉट्सॲपवर कळवत जावा. प्रत्येक वेळी यायला जमेल असं नाही, पण काय काय वेळी मी येईन, विशेष करून मोठी कारवाई असेल. आणि जे तुम्ही कारवाई करता त्याचे फोटो मला पाठवा ना, ते सुद्धा मी माझ्या ह्याच्यामध्ये टाकत जाईन, जेणेकरून ह्याच्यावर बंधन येईल. तर जगणं अवघड झालं साहेबा. आणि मुंबई कोर्टाचा निकाल ऐकलाय का तुम्ही फुटपाथवरचा ह्याच्याबद्दलचा? फुटपाथवर जर तुम्ही कारवाई नाही केली तर आता तुमच्यावर कारवाई होईल. कारण का फुटपाथ हे चालण्यासाठी आहे, त्यांना मोकळं करा लोकांसाठी. पिटिशन एक PIL फाईन झाली ती, त्याच्यावर निकाल आलेला आहे. ओके, अजून काही नागरिकांना सांगायचं असेल तर यामार्फत तुम्ही सांगू शकता सर. तिथे एवढं सांगतो अनाधिकृत धावून आता लोकांची वरडे लोकांनी स्वतः आपण पण लोक आहेत, आपल्याला पण फुटपाथ मोकळा हवा. अगदी बेस्ट. म्हणजे ज्यांना लायसन आहे त्या जागेवरती आपण बसलं हे नाही. आणि जे त्यांचा हे हक्क नाही दैनंदिनी त्यांना आम्ही 25 रुपये 50 रुपये देते, तो पण त्यांनी भरा. अच्छा, चार्ज असेल तो त्यांचा काय, हां जे काय फी असेल त्यांचं काय आमच्याकडनं बिल त्यांना हे होतं ते त्यांनी बिल भरलं पाहिजे. लोकांची गैरसोय नाही, त्यांची जागा सोडून खाली यायला नाही पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलं शेख साहेब जे कोथरूड बावधन वॉर्डाचे अतिक्रमणाचे प्रभारी निरीक्षक आहेत, त्यांनी खूप छान सांगितलं की नागरिकांनी स्वतःच अतिक्रमणं करू नयेत, स्वतःच एक सुज्ञ नागरिकाप्रमाणे वागावं आणि त्याचे काही जे चार्जेस आहेत महानगरपालिकेचे ते भरावेत, असं त्यांचं म्हणणं आहे. यावर जर मित्रांनो तुम्हाला काही कॉमेंट करायचं असेल तर खाली माझ्या नंबरवर कॉमेंट्स करा, मला व्हॉट्सॲप करा, ते मी शेख साहेबांपर्यंत पोहोचवत आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता TV10.